नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी साठी अभ्यासक्रमातून कोणकोणते भाग वगळलेले आहेत ते समजावून घेणार आहोत। तसेच 2 महिन्यांमध्ये गणित पाठ्यपुस्तकाचा कसा अभ्यास करावा, कोणत्या भागांवरती भर द्यावा, लक्ष द्यावा हे समजावून घेणार आहोत। चला तर मग पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करूयात। पान नंबर 1 वरती आपणास 2 चलातील रेषीय समीकरण दिलेले आहे। या रेषीय समीकरणाची व्याख्या समजावून घ्या। या रेषीय समीकरणामध्ये जी चल दिलेली आहेत, दोन चलातील रेषीय समीकरण असं आपण म्हटलेलं आहे। तर असं लक्षात येईल की या ठिकाणी 2 चल आहेत आणि त्या दोनही चलांची कोटी 1 आहे, म्हणून आपण त्याला रेषीय समीकरण म्हणतो। बऱ्याच वेळा एका गुणांसाठी या पद्धतीचा प्रश्न येतो की दिलेले समीकरण हे एक चल 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ते ठरवा। तर हा भाग सर्वांनी लक्षात घ्या। यानंतर आपण पान नंबर 3 वरती जाणार आहोत। त्या ठिकाणी आपणास चलाचे निरसन करा या पद्धतीचा भाग दिलेला आहे। या सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणे तुम्हाला पुढची उदाहरणे सोडवायची आहे। त्या उदाहरणांमध्ये असं लक्षात येईल की तिरकस सहगुणक हे समान आहेत आणि ते उदाहरण आपल्याला या पद्धतीने असणाऱ्या 2 चलातील रेषीय समीकरण आपण एकदा अधिक एकदा वजाबाकी या पद्धतीने सोडवतो। तर तेही आपण लक्षात घ्या। या पद्धतीची 2 उदाहरणं आपल्याला अभ्यासामध्ये दिलेली आहेत, ती आपण नक्की सोडवून पहा। याच्यानंतर येणारा भाग म्हणजे आलेखाचा भाग। सर्वात प्रथम आलेखावरचा प्रश्न सोडवताना असा भाग लक्षात येईल की आपल्याला आलेखाचा कागद माहित आहे ना। आपण त्या कागदावरती x व y अक्ष काढल्यानंतर एकूण किती अंक दाखवू शकतो हे एकदा खात्री करून घ्या आणि तो आलेख कागद एकदा माहिती झाला की आपण त्या रेषीय समीकरण सोडवण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे तक्ता तयार करूयात। तक्ता तयार करताना आता आपल्याला अंकांचा अंदाज आलेला आहे, x व y चे कोणकोणते अंक घ्यायचे त्याचा विचार करून आपण तक्ता तयार करणार आहोत, म्हणजेच x व y च्या किमती घेणार आहोत। तक्ता हा व्यवस्थित असला पाहिजे, म्हणजेच याच्या किमती या त्या समीकरणामध्ये ठेवून योग्य पद्धतीने काढल्या पाहिजेत। तो पूर्ण झाला की आपल्याला मुख्य आलेखावरती हे सर्व पूर्ण करायचे आहे। आलेखावरती प्रथम बिंदू स्थापन करून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला आलेख रेषा काढायची आहे। या 2 रेषा ज्या ठिकाणी छेदतात तो म्हणजे छेदनबिंदू, तोच या 2 समीकरणांची उकल असते, हेही लक्षात ठेवा। आपल्याला हा भाग या आलेख काढताना उपयोगात ठेवायचा आहे। आपल्याला याच पद्धतीची समीकरणे आलेख पद्धतीने सोडवायची आहेत। याचा सराव केला की 2 गोष्टी आपल्याला नक्की समजून येतात। एक तर तक्ता तयार करता येतो आणि त्या तक्त्यावरून आपल्याला आलेख काढता येतात आणि आलेख काढून झाल्यानंतर उकल म्हणजे आपले उत्तर असते, ते आपल्याला व्यवस्थित लिहून ठेवायचे आहे, हे मात्र लक्षात घ्या। त्याच्यानंतर येणारा भाग म्हणजे निश्चयकाचा। निश्चयकाच्या भागामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आपण नेमका कोणत्या पद्धतीचा भाग हा सर्वप्रथम लिहितो याला खूप महत्त्व आहे। मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, त्याचाही भाग लक्षात घ्या। नंतर आपल्याला असं लक्षात येईल की निश्चयकाच्या किमती त्यांनी पुस्तकामध्ये सुद्धा सोडवलेल्या उदाहरणांच्या सहाय्याने दिलेले आहेत। असं लक्षात येईल की ही वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आहेत, म्हणून यांच्याकडे विशेष लक्ष द्या की जेणेकरून वेगवेगळ्या पद्धतीने आलेली उदाहरणं आपल्याला समजतील। निश्चयकाच्या मदतीने म्हणजेच आपण क्रॅमर्स रूलने ही 2
रेषीय समीकरणे सुद्धा सोडवतो। क्रॅमर्स रूलमध्ये महत्त्वाचं काय, तर दिलेलं समीकरण हे सामान्य रूपात पहिल्यांदा मांडून घ्यायचं असतं। म्हणजेच काय, ax अधिक by बरोबर c या रूपामध्ये हे समीकरण आपल्याला मांडून ठेवायचं आहे। हे समीकरण म्हणजे दोनही समीकरणं या पद्धतीने मांडल्यानंतर असं लक्षात येईल की त्याच्यावरून d ची किंमत काढतो। d च्या किमती घेताना x व y यांच्याबरोबर असणारे सहगुणक घेतो। त्याच्यानंतर येतो dx ची किंमत। मग ती घेताना कसं काढतात, कशा पद्धतीने सहगुणकाचा म्हणजे स्थिर अंकांचा वापर केला जातो तेही लक्षात घ्या। त्याच्यानंतर येणारे dy ही किंमत। एवढं सर्व काही किमती आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना ही किंमत नेमकी कशी ठेवावी हे लक्षात येत नाही। x बरोबर dx भागिले d आणि y बरोबर dy भागिले d या पद्धतीने आपलं शेवटचं उत्तर येणार आहे। म्हणजेच उकल आपण काढणार आहोत हे डोक्यामध्ये घ्या। यानंतर येणारा भाग या प्रकरणातला म्हणजे शाब्दिक उदाहरण। शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला एक असाही भाग लक्षात येईल की ही एक गोष्ट आहे, आपण दोन चल वापरणार आहोत हे एक आपल्याला माहिती असावं। म्हणजे एक x आणि दुसरं y आणि ही गोष्ट सरळ वाचत गेलं की आपल्याला तो भाग लक्षात येईल। याच्यात काय करूयात, प्रथम पूर्ण उदाहरण सोडवायचंच नाही, सर्वात पहिल्यांदा दिलेल्या शाब्दिक भागाचे गणिती रूपांतर करता येते का असं प्रयत्न करायचा। हा भाग आपल्याला यायला लागला की आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला पुढची फक्त दोन समीकरणं तयार झाल्यानंतर ती सोडवायची आहेत। ती तुम्ही क्रॅमर्स रूलने सुद्धा सोडवू शकता। अशा पद्धतीने पहिलं प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे। दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण त्या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे एकदा पाहून घेऊया। या महत्त्वाच्या मुद्द्यानंतर आपण या प्रकरणाला सुरुवात करूया। या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला असं लक्षात येईल की रेषीय समीकरणे व वर्ग समीकरणे याच्यातील फरक आपल्याला देण्यात आलेला आहे आणि हा फरक आपल्याला नक्की समजावून घ्यायचा आहे। रेषीय समीकरणामध्ये जे काही चल दिलेले आहे त्याची कोटी ही 1 आहे, मात्र वर्ग समीकरणाची कोटी ही 2 आहे आणि हा फरक आपल्याला मात्र लक्षात ठेवायचा आहे। याच्यानंतर आपण येणार आहोत ते वर्ग समीकरणाकडे। आपल्या प्रकरणाचं नावच वर्ग समीकरण आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमका कोणता भाग आहे, तर सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप नेमके कसे आहे ते समजावून घेऊया। ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये असणारं हे सामान्य रूप। आपल्याला असं लक्षात येईल की दुसऱ्या पानावरती म्हणजेच पान नंबर 31 वरती आपणास या पद्धतीचं उदाहरण त्यांनी सोडवून दाखवलेलं आहे। या उदाहरणांमध्ये आपल्याला काय लक्षात येतं, तर x वर्ग x यांच्याबरोबर असणारे सहगुणक म्हणजे अंक आहेत आणि c म्हणजे एक स्थिरांक आहे हे आपल्याला माहिती असावं आणि त्याचाच उल्लेख कृती रूपामध्ये त्यांनी केलेला आहे। हे सर्व समजावून झाल्यानंतर वर्ग समीकरणाची व्याख्या दिलेली आहे। त्या वर्ग समीकरणाच्या व्याख्येमध्ये पुन्हा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या सामान्य रूपाचा उल्लेख आहे। परंतु दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण कधी असतं याच्याबद्दलची अट त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे। तिथं असं म्हटलेलं आहे की एक चल आहे का हे तपासा, त्याच्यानंतर त्या चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी 2 आहे का हे तपासा आणि असं असेल तरच दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे असं होतं। त्यामुळे या पद्धतीने
वर्ग समीकरणाची व्याख्या समजावून घेऊया. वर्ग समीकरणाची व्याख्या आपल्याला समजल्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे एखादा x ची घेतलेली किंमत ही या वर्ग समीकरणाची मूळ आहे का नाही किंवा उकल आहे की नाही हे समजावून घेणे. मग नेमकं सोडवतं कसं? तर पुस्तकामध्ये या पद्धतीची उदाहरणं दिलेली आहेत, पण सोडवण्याची योग्य पद्धत म्हणजे डावी बाजू व उजवी बाजू या पद्धतीचा उल्लेख मात्र केलेला नाहीये आणि तो आपण मात्र या ठिकाणी उल्लेख करून हे उदाहरण सोडवलं. जर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली तर आपण त्याला दिलेली किंमत म्हणजे x ची दिलेली किंमत ही या समीकरणाची उकल आहे असं आपण म्हणतो किंवा मूळ आहे असं आपण म्हणतो. तुम्हाला एक भाग असाही लक्षात येईल की x ची दिलेली किंमत ही योग्य पद्धतीने दिलेल्या समीकरणामध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर ते सोडवायचं आहे. हा एक भाग आपण लक्षात घेऊ. हे समीकरण किंवा हा भाग संपल्यानंतर मुख्य भाग येतो म्हणजे अशी वर्ग समीकरणे कशी सोडवूयात. ही वर्ग समीकरणे सोडवण्याच्या काही पद्धती आहेत का आणि या पद्धती इथून पुढच्या भागामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. आपल्याला परिचित असणाऱ्या 7वी पासून आपण करत असलेलो अशी एक पद्धत म्हणजे अवयव पद्धत. या अवयव पद्धतीचे सुद्धा 3 भाग आहेत आणि त्या अवयव पद्धतीच्या 3 भागांमध्ये असं लक्षात येईल की नेमकं काय करतात हो. तर 3ही किमती दिलेल्या म्हणजे पूर्ण वर्ग समीकरण दिलेले असेल तर हे समीकरण कसं सोडवायचं अशी 2 उदाहरणं तिथं सोडवून दिलेली आहेत. त्या उदाहरणांचं निरीक्षण करा. आपल्याला असं लक्षात येईल जो स्थिरांक आहे त्याच्याबरोबर असणारं चिन्ह हे आपल्याला ते उदाहरण सोडवण्यामध्ये मदत करतं. ते कसं करतं मदत, काय पद्धतीने करतात तर तेही उदाहरण आपल्याला दाखवलेलं आहे ते आपण पाहूया. त्याच्यानंतर येतो भाग जर मधलं पद दिलेलं नसेल तर काय होईल आणि मग त्या पद्धतीची उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत. असं लक्षात येईल मधलं पद दिलेलं नाही म्हणजेच काय की प्रथम पद म्हणजे x वर्गचं पद दिलेलं आहे आणि स्थिरांक दिलेला आहे. या प्रकारच्या उदाहरणामध्ये असं लक्षात येतं की जे काही मध्ये चिन्ह येतं ते ऋण चिन्ह असेल तर आपल्याला कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं याचाही नमुना दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर येणारा भाग जर शेवटचं पद दिलेलं नसेल तर काय असेल म्हणजेच पहिली 2 पदं दिलेली असतील आणि मग ती उदाहरणं कशी सोडवायची अशा पद्धतीची उदाहरणे या ठिकाणी सोडवून सुद्धा दाखवलेली आहे. हा भाग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की आधी सांगितल्याप्रमाणे काही भाग वगळलेला सुद्धा आहे. त्या नंतरचा भाग या प्रकरणातला आहे तो म्हणजे सूत्राच्या पद्धतीने ही वर्ग समीकरणे सोडवणे. मग सूत्राच्या पद्धतीने ही वर्ग समीकरणे सोडवताना महत्त्वाचा भाग काय येतो. सूत्र तर पूर्ण महत्त्वाचं येतच परंतु त्याच्याबरोबर येतो तो b वर्ग वजा 4ac हा भाग आणि तो भाग आपल्याला सर्वात पहिल्यांदा या सूत्राचा उपयोग करताना काढायचा आहे. कोणाला येईल हा भाग? ज्यांना ABCच्या किमती काढता येतात. म्हणजे दिलेलं समीकरण हे सामान्य रूपामध्ये लिहून आपण ABCच्या किमती काढून घेतो. ABCच्या किमती लिहिताना आपण एक काळजी घेऊयात की त्यांच्याबरोबर असणारं चिन्ह सुद्धा आपण लिहितो. धनचिन्ह आपण काही अंकाबरोबर लिहित नाही परंतु ऋणचिन्ह हे मात्र आपण अंकाबरोबर लिहिणं अपेक्षित आहे. या गोष्टी आपल्याला नक्की माहिती असू द्या. याच्यानंतर एक भाग असा लक्षात येईल की सूत्र पद्धतीने सोडवलेली जवळजवळ 4 उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. 4 उदाहरणं का दिली बरं? काय वेगळेपण आहे त्यांचं? तर त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला असं लक्षात येईल की b वर्ग वजा 4ac ही किंमत ज्या ज्या पद्धतीने बदलते त्यानुसार पुढचा भाग बदलतो म्हणजे उकल बदलते आणि ती कशी बदलते
हे समजावून सांगण्यासाठी तुम्हाला ही 4 उदाहरणं दिलेली आहेत. त्या सर्व उदाहरणांचा अभ्यास केला, व्यवस्थित निरीक्षण केलं तर सराव संचामध्ये दिलेली उदाहरणं आपल्याला पटकन समजू शकतील. या पद्धतीने दिलेल्या या सूत्र पद्धतीचा भाग आहे. याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की पुढे आपल्याला या पद्धती झाल्यानंतर येणारा भाग म्हणजे जसे समीकरण दिली आणि त्याच्यावरनं तुम्ही उकल काढली, परंतु उकल दिलेली असेल तर मला समीकरण तयार करता येईल का? अतिशय साधा आणि सोपा असा भाग. त्याला आपण अल्फा आणि बीटा या किमती आपण त्या ठिकाणी उकल असतील तर वापरतो आणि येणारं समीकरण म्हणजे एक्स वर्ग वजा कंसामध्ये अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0 असं लिहितो. इथं चुकण्याची जागा कोणती बरं? तर ऋणचिन्ह बरेच जण या ठिकाणी चुकतात. त्याच्यानंतरचा भाग असा की अल्फा आणि बीटाच्या किमती आपण वेगवेगळ्या घेऊन त्याचा जर सराव केला तर हे मार्क कुठेही जात नाहीत. मग हा एक भाग आपल्याला लक्षात राहावा. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला पुढचा भाग येणारा तो म्हणजे शाब्दिक उदाहरणं. ही शाब्दिक उदाहरणं सोडवताना असं लक्षात येईल की शाब्दिक उदाहरणांमध्ये एकच चल वापरायचं आहे. मग ते कसं असतं, कशा पद्धतीने असतं, नेमकं काय करायचं हे पायऱ्यांच्या रूपामध्ये आपल्याला समजतं. मी तर असं म्हणेन की सर्वात पहिल्यांदा आपण गणिती रूप लिहिण्याचा प्रयत्न करूया. सर्व उदाहरणं पूर्ण सोडवायच्या ऐवजी आपण सर्वात पहिल्यांदा या दिलेल्या शाब्दिक उदाहरणांचं गणिती रूप समजावून घेता आलं, त्या पद्धतीने लिहिता आलं की पुढची वर्ग समीकरण आपल्याला सोडवायला नक्की मदत होते. शाब्दिक उदाहरण सहज सोडवता येते. अशा पद्धतीने आपलं हे पहिलं. आता आपण प्रकरण 3ऱ्याला सुरुवात करूयात. अंकगणिती श्रेणी. याही प्रकरणाचा वगळलेला भाग एकदा पाहून घेऊयात. या प्रकरणामध्ये पान नंबर 55 वरती अंकगणिती श्रेणीची व्याख्या दिलेली आहे. ही व्याख्या समजावून घेताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला असं लक्षात येईल की आपण या प्रकरणातील या भागामध्ये T1, T2, T3 ही पदे म्हणजेच पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद तसेच nवे पद म्हणजेच Tn पद असं समजावून घेतो. व्याख्येमध्ये दिलेल्याप्रमाणे असं लक्षात येईल की आपल्याला d ची किंमत काढायची आहे. म्हणजेच T2 मायनस T1 ही किंमत सर्व ठिकाणी जर सारखी असेल, त्या अंकगणिती श्रेणीमध्ये जर समान असेल तर आपण त्याला किंवा या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असे म्हणतो. हाच भाग पान नंबर 55 वरती पुढेही दिलेला आहे. जसं आपण T1, T2, T3 असं म्हटलं त्यालाच A सुद्धा म्हणतात. म्हणजे T1 हा अंक A ने सुद्धा दर्शवतात. पुढचा अंक T2 हा A अधिक D असा सुद्धा दर्शवतात. T3 हा अंक A अधिक 2D असा सुद्धा दर्शवतात. हेही आपल्या लक्षात असू देत. आपल्याला ज्यावेळेस पहिले पद काढा, दुसरे पद काढा, तिसरे पद काढा असा प्रश्न येतो त्यावेळेस आपण या पद्धतीचा भाग नक्की वापरतो आणि तोही भाग लक्षात घ्या. म्हणजे या भागाची किंवा या प्रकरणाची सुरुवात सर्वात पहिल्यांदा अंकगणिती श्रेणीची व्याख्या आपल्याला समजते का? इथून झाली. पुन्हा या प्रकरणातील दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये जर पहिले पद आणि त्याच्यातील सामान्य फरक दिला तर मला समीकरण लिहिता येतं का? अंकगणिती श्रेणी लिहिता येते का? या पद्धतीचा भाग या
मध्ये झाला. आता आपण पुढचा भाग पाहूयात, तो म्हणजे असं अंकगणिती श्रेणी दिली तर आपल्याला nवे पद काढता येते का, म्हणजेच tn काढता येतो का. tn काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती हवे. ते सूत्र म्हणजे tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d. हे सूत्र आपल्याला खूप काही मदत करते. जर पदे काढायची असतील, म्हणजे की पहिले पद काढा, 11वे पद काढा, 20वे पद काढा, त्यावेळेस आपण nच्या जागी 11, 20 या पद्धतीचा जे पद काढायला सांगितलेलं आहे तो nच्या जागी आपण ती किंमत ठेवतो. a म्हणजे पहिले पद आणि d म्हणजे त्यातील फरक. हे सूत्र वापरताना आपल्याला असाही भाग लक्षात येईल. दिलेला भाग तुम्ही जर व्यवस्थित पुस्तकातला पाहिला तर आपल्याला अंकगणिती श्रेणी देतात आणि या पद्धतीचा 10वे पद 15वे पद काढायला सांगतात. त्यावेळेस ते कसं उदाहरण सोडवायचं, काय पद्धतीने हे या उदाहरणाची मांडणी करायची, हे सोडवलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे. याच्यानंतर येतो भाग म्हणजे या अंकगणिती श्रेणींची बेरीज करता येणं, आणि तो भाग त्यांनी पुढच्या सूत्रामध्ये दिलेला आहे. त्याला आपण SN चे सूत्र असं म्हणतो. SN बरोबर n भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d आणि मोठा कंस पूर्ण, अशा पद्धतीने असणारं हे SN चं सूत्र. मात्र SN चे 2 सूत्र दिलेली आहेत. दुसरे सूत्र म्हणजे SN बरोबर n भागिले 2 कंसामध्ये पहिले पद अधिक शेवटचे पद कंस पूर्ण, हेही सूत्र आपल्याला उपयोगात येते. यामध्ये SN चे सूत्र कोणत्या गोष्टीसाठी वापरायचे, तर आपण आत्ता म्हटल्याप्रमाणे की दिलेल्या पदांची बेरीज करायची असेल तर आपण SN चे सूत्र वापरतो, आणि दिलेले पद काढायचे असेल तर आपण TN चे सूत्र वापरतो. हे मात्र लक्षात घ्या. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा लक्षात येईल, सोडवलेल्या उदाहरणांचं आपण जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला n ची सुद्धा किंमत काढावी लागते. मग त्यावेळेस हे सूत्र कसं वापरायचं, असं कधी होतं का की TN आणि SN ही दोन्ही सूत्रे वापरावी लागतात, तर नक्की होतं. अशा पद्धतीचं एक सोडवलेलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, त्याचे नक्की निरीक्षण करा. त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की पहिल्यांदा TN सूत्राचा वापर करून त्यांनी n ची किंमत काढली आणि त्याच्यानंतर त्या दिलेल्या पदांची बेरीज ही पुढच्या भागामध्ये आलेली आपल्याला दिसते. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. आणि या प्रकरणाचा सर्वात शेवटचा भाग येतो म्हणजे शाब्दिक उदाहरण. आधीच्या प्रकरणासारखंच की सर्वात पहिल्यांदा या प्रकरणातील शाब्दिक उदाहरणामध्ये TN किंवा SN हे कोणतं सूत्र वापरायचं हे जर समजू शकलं तर ही उदाहरणे खूप सोपी आहेत. आणि म्हणून या प्रकरणातील शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करताना ते पूर्ण वाचून घ्या, शब्दांचा अर्थ समजावून घ्या. पद काढा असं ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला TN चे सूत्र वापरायचे आहे, हे नक्की करा. दिलेला शाब्दिक भाग जर व्यवस्थित समजावून घेतला तर सर्व पदांची बेरीज, सर्व एकूण संख्या या पद्धतीचा भाग असेल तर आपल्याला SN हे सूत्र वापरायचे आहे, हे आपल्याला नक्की करता येईल. आपल्याला असं लक्षात येईल की शाब्दिक उदाहरणांमध्ये सर्वात पहिल्यांदा काय करायचे, तर आपण अंकगणिती श्रेणी लिहून घेऊया. शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे अंकगणिती श्रेणी लिहून घेता आली
तर पुढचा भाग सोपा जातो. आपल्याला TN किंवा SN ची किंमत काढायची आहे हे नक्की निश्चित केल्यानंतर आपण त्या सूत्राच्या साहाय्याने A व D च्या किमती काढता येतात. N ची किंमत आपल्याला माहिती होते आणि हे शाब्दिक उदाहरण सहज सोडवता येते. या प्रकरणातल्या शाब्दिक उदाहरणांचा नक्की चांगल्या पद्धतीने सराव करा. आपल्याला ही शाब्दिक उदाहरणे सहज सोडवता येतात. आता आपण पुढच्या संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास करूया. या प्रकरणामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की पान नंबर 114 वरती काही कृती दिलेल्या आहेत. एक नाणं फेकलं तर काय होतं, दोन नाणी फेकली तर काय होतं, एक फासा फेकला तर नेमकं काय होतं, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि संभाव्यताच्या व्याख्येनुसार किंवा संभाव्यता या प्रकरणानुसार आपल्याला हे सर्व नमुना अवकाश म्हणून दिलेले आहेत, म्हणजेच S. मग आपल्या डोळ्यासमोर या सगळ्या कृती येतात का, असा भाग त्यांनी दिलेला आहे. या ॲक्टिव्हिटींमध्ये किंवा कृतींमध्ये तो भाग आपल्याला लिहायचा आहे. तो भाग पूर्ण झाल्यानंतर पुढच्या पानावरती आपल्याला पत्त्यांच्या संदर्भातल्या म्हणजेच खेळाचे पत्ते जे आहेत 52 पत्ते, त्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी समजावून दिलेल्या आहेत. त्या 52 पत्त्यांचा आपण जर अभ्यास करायला गेलो तर असं लक्षात येईल की 26 काळे पानं किंवा 26 लाल पत्ते, त्यामध्ये चौकट व बदाम पट्टे. हा भाग समजल्यानंतर महत्त्वाचा येतो भाग म्हणजे चित्रयुक्त पत्त्यांचा. त्या ठिकाणी राजा, राणी आणि गोटू म्हणजेच गुलाम असे फक्त 3 चित्रयुक्त पत्ते आहेत आणि 4 गटांमधले असे 3 चित्रयुक्त पत्ते म्हणजे एकूण 12 चित्रयुक्त पत्ते आहेत, हे मात्र लक्षात घ्या. अजून एक भाग असा लक्षात येईल की यामध्ये असणारे जे काही पत्ते आहेत त्यातील एक्क्याला आपण चित्रयुक्त पत्ते म्हणत नाही, हे मात्र या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात ठेवा. म्हणजे फक्त आपल्याकडे चित्रयुक्त 12 पत्ते आहेत. तक्ता होय. या तक्त्याचाच आपल्याला खरं तर अभ्यास करायचा आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला निष्पत्ती दिलेली आहे. निष्पत्तीच्या शेजारी नमुना अवकाश दिलेला आहे. हा नमुना अवकाश पहा. S बरोबर महिरपी कंस आणि त्या कंसामध्ये हे सगळे घटक आपण त्या ठिकाणी दाखवतो आणि सर्वात शेवटी N ऑफ S म्हणजेच एकूण किती घटक या नमुना अवकाशामध्ये आहेत ते सर्व या ठिकाणी दिलेले आहे. या संपूर्ण तक्त्याचा अभ्यास केल्यानंतर या तक्त्याच्या शेवटी एक भाग त्यांनी आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवा असा दिलेला आहे. ते म्हणतात की एक नाणं फेकलं, दोनदा फेकलं तरी आपल्याला 2 नाणी फेकली आहेत असंच लक्षात ठेवायचं आहे. 3 नाणी एकदा फेकली म्हणजेच एकूण 3 नाण्यांचाच या ठिकाणी उल्लेख असणार आहे, हे आपल्याला माहिती असू दे. त्याच्यानंतर येणारा भाग महत्त्वाचा भाग आणि या प्रकरणाला पूरक असणारा भाग म्हणजे आपल्याला काही गोष्टी समजतात ना, संकल्पना नक्की क्लिअर आहेत ना, हे तपासणं आवश्यक आहे. त्यामध्ये मूळ संख्या, नंतर येणाऱ्या पूर्ण संख्या, वर्ग संख्या, या सर्व प्रकारच्या संख्या आपल्याला माहीत आहेत ना, हे एकदा तपासा. याच्यानंतर येणारा भाग म्हणजे काही शब्द कळतात ना, कमीत कमी, जास्तीत जास्त, च्यापेक्षा जास्त, च्यापेक्षा कमी हे शब्द कळतात ना, असा एक भाग. आणि शेवटचा भाग म्हणजे 2 सदस्यांची समिती तयार करणे, हे मला समजते ना, किंवा
दिलेल्या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करणे मला जमते ना, हा भाग एकदा पडताळून घ्या, समजून घ्या. हे सर्व आपल्याला येत असेल तर सर्वात शेवटी येतो तो भाग म्हणजे शाब्दिक उदाहरण. ही शाब्दिक उदाहरणं सुद्धा याच पद्धतीचे आहेत आणि ती आपल्याला जर समजून घेता आली, घटना व्यवस्थित समजल्या तर आपल्याला तीही सोडवता येतात. शतमान व संभाव्यता यांच्यामधला फरक दिलेला आहे, तो मात्र काळजीपूर्वक नक्की पहा.